श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी कुंचन सेवा या शब्दाबद्दल ऐकलं आहे का? नेमकी ही सेवा काय असते, ती कशी केली जाते आणि स्वामींच्या उपासनेमध्ये तिचं महत्त्व काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुंचन सेवेबद्दल अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी कुंचन सेवा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हेही सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. कुंचन सेवा म्हणजे काय? कुंचन म्हणजे झाडू किंवा स्वच्छता करण्यासाठी वापरले जाणारे साधन. कुंचन सेवा म्हणजे मंदिर, मठ किंवा स्वामींच्या पादुकांच्या परिसराची श्रद्धेने स्वच्छता करणे. ही सेवा केवळ धूळ काढण्याची नसून स्वतःच्या मनातील अहंकार, मत्सर आणि नकारात्मक विचार दूर करण्याचे प्रतीक मानली जाते. अनेक भक्त सकाळी लवकर मंदिरात जाऊन ही सेवा करतात. कोणतीही प्रसिद्धी नको, कोणतीही अपेक्षा नको, फक्त सेवाभाव. स्वामी समर्थांनी नेहमी कर्म, नम्रता आणि सेवेला महत्त्व दिले. त्यामुळे अनेक भक्त या सेवेकडे भक्ती आणि आत्मशुद्धीचा मार्ग म्हणून पाहतात. मित्रांनो, अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार कुंचन सेवेचा अर्थ फक्त झाडू मारणे किंवा मंदिर स्वच्छ करणे इतकाच नाही. या सेवेत एक अतिशय सुंदर आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. जेव्हा आपण मंदिरातील धूळ साफ करतो, तेव्हा त्याच क्षणी आपण स्वतःच्या मनातील राग, द्वेष, मत्सर, अहंकार आणि नकारात्मक विचारही दूर करण्याचा संकल्प करतो. याच कारणामुळे अनेक भक्त कुंचन सेवेला नशुद्धीची सेवा असेही मानतात. सेवा करताना मनात एकच भाव असावा, हे स्वामी, जसे मी तुमचे मंदिर स्वच्छ करत आहे, तसेच माझे मनही पवित्र करा. याच भावनेने केलेली सेवा अधिक अर्थपूर्ण ठरते. अनेक मठांमध्ये भक्त शांतपणे नामस्मरण करत सेवा करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ असा जप करताना मन शांत होत जाते आणि सेवा ही एक साधना बनते. लक्षात ठेवा, सेवेत मोठेपणा नसतो. सेवेत नम्रता असते. सेवेत अपेक्षा नसते. सेवेत फक्त भक्ती असते. अनेक स्वामी भक्तांचा अनुभव असा आहे की निःस्वार्थ सेवेमुळे मनाला शांती मिळते, संयम वाढतो आणि भक्ती अधिक दृढ होते. म्हणूनच अनेक जण मानतात की कुंचन सेवा ही बाह्य स्वच्छतेबरोबरच अंतर्मन शुद्ध करण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. मित्रांनो, अनेक जण विचारतात की कुंचन सेवा कशी करावी. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की सेवा ही कोणत्याही दिखाव्यासाठी नसते. ती फक्त श्रद्धा आणि नम्रतेने केली जाते. जर तुम्ही मंदिरात कुंचन सेवा करणार असाल, तर प्रथम स्वामी समर्थांना मनोभावे नमस्कार करा आणि मनात प्रार्थना करा. हे स्वामी, ही सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो. माझ्या हातून ही सेवा भक्तिभावाने पूर्ण होऊ दे. यानंतर मंदिराच्या नियमांचे पालन करून शांतपणे स्वच्छता करा. घाई करू नका, इतरांना त्रास होईल असे वागू नका आणि सेवा करताना शक्य असल्यास मनात स्वामींचे नामस्मरण करत राहा. सेवा करताना काही गोष्टी टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सेवेचा अभिमान बाळगू नका. मीच सर्वात जास्त सेवा करतो असा विचार मनात आणू नका. प्रसिद्धीसाठी किंवा फोटो, व्हिडिओ काढण्यासाठी सेवा करू नका. इतर भक्तांची टीका करू नका. सेवा जितकी शांत, नम्र आणि निःस्वार्थ असेल तितकी तिची आध्यात्मिक अनुभूती अधिक गहिरी होऊ शकते. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांनी सेवाभाव, नम्रता आणि श्रद्धा यांना महत्त्व दिले. त्यामुळे कुंचन सेवेचा खरा उद्देश बाह्य स्वच्छतेसोबत अंतर्मनही निर्मळ करण्याचा आहे. म्हणूनच अनेक भक्त सेवा पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन एवढीच प्रार्थना करतात, हे स्वामी, माझ्या जीवनातील अज्ञान, अहंकार आणि वाईट विचार दूर करून सदैव तुमच्या सेवेत राहण्याची शक्ती द्या. मित्रांनो, आज आपण कुंचन सेवेविषयी अनेक गोष्टी जाणून घेतल्या. लक्षात ठेवा,
कुंचन सेवा ही कोणताही चमत्कार घडवणारी क्रिया नाही. अनेक स्वामी भक्तांच्या श्रद्धेनुसार ही सेवा नम्रता, सेवाभाव आणि आत्मशुद्धी जोपासण्याचा एक सुंदर मार्ग मानला जातो. मंदिराची स्वच्छता करताना आपण आपल्या मनातील राग, द्वेष, अहंकार आणि मत्सरही दूर करण्याचा प्रयत्न करतो. हीच या सेवेची खरी शिकवण आहे. अनेक ज्येष्ठ भक्त सांगतात की नियमित सेवा आणि नामस्मरणामुळे मन अधिक शांत होते, संयम वाढतो आणि भक्ती दृढ होत जाते. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण निःस्वार्थ सेवा प्रत्येकाला काही ना काही शिकवून जाते. स्वामी समर्थांनी कर्म, सेवा आणि श्रद्धेला महत्त्व दिले. म्हणूनच आपणही आपल्या घरात, मंदिरात किंवा समाजात जिथे शक्य असेल तिथे निःस्वार्थपणे सेवा करण्याचा प्रयत्न करूया. शेवटी सर्वांनी मनापासून स्वामींचे नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे स्वामी, आमच्या मनातील वाईट विचार दूर करा, सेवाभाव वाढवा आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या कुटुंबीय आणि इतर स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. कमेंटमध्ये नक्की लिहा जय जय श्री स्वामी समर्थ. आणि अशाच स्वामी समर्थांच्या कथा, उपदेश आणि भक्तिपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय जय श्री स्वामी समर्थ.